मी आता द स्टोरी ऑफ माय लाईफ हे हेलन केलरचं पुस्तक वाचते आहे. तो अनुवाद आहे मराठीतला मानसी काणे यांचा आणि हे पुस्तक आहे रिया पब्लिकेशनचं 144 पानांचं. सध्याला मी 25 पानापर्यंत आली आहे. अगदी अप्रतिम असं पुस्तक आहे. ही हेलन केलर जी आहे की ही दोन्ही डोळ्यांनी अंध असते आणि बहिरी असते. हे मी आत्तापर्यंत फक्त ऐकलं होतं, पण हे मला या पुस्तक वाचल्यानंतर कळलं की ती जन्मतःच अंध किंवा बहिरी नसते किंवा मुकी नसते. तर ती ठराविक कालावधीनंतर 1-1.5 वर्षानंतर तिला एक काहीतरी आजार होतो आणि त्यानंतर ती म्हणजे तिची दृष्टी जाते, बोलायची शक्ती जाते आणि ऐकायची शक्ती जाते. त्यानंतरचा तिचा जो प्रवास आहे, तिनं शिक्षण कशा पद्धतीनं घेतलं किंवा कशा पद्धतीनं ती आज हे पुस्तक लिहिण्यापर्यंत पात्र झाली, हा सगळा प्रवास त्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. यातली वाक्यरचना अतिशय सुंदर आहे. एक तिचं वाक्य आहे की जेव्हा आपण खूप दुःखी असतो किंवा उदास असतो, आपल्याला जगण्यासाठी काहीच नसतं, तेव्हा माणसाने निसर्गाकडे वळावं. हे खूप माझ्या मनाला भावलं हे वाक्य. आणि अजून एक वाक्य आहे की ज्यावेळेस आपण दुःखी असतो, उदास असतो, त्यावेळेस आपल्याला प्रेमाची, मायेची, कुणीतरी समजून घेण्याची आणि शब्दांची आवश्यकता असते की जी ती तिच्या आयुष्यामध्ये तिने आतापर्यंत उपभोगलेली नसते. सध्या तरी मी इथपर्यंत चालली आहे. थँक्यू.